आणि वेलकम टू कर्नाटका। अविनाशने दिलेला काजूचा आनंद घेताना आम्ही चौंडी घाट म्हणजे गोव्याची वेस आहे। आज 18 किलोमीटर घाट आला रे, उतरण कमी नाही चढण जास्त आहे। जरा सोडला काय नाही, घाट आला काय। घाटांचा बादशाह कोण? विष्णू घासे। कोकणाने आमचं स्वागत केलं पावसाने। आंबोली घाटाने आहे ना, खरं सांगतोय पहिलीच गोष्ट सांगतोय, आंबोली घाटे आमचा बरा भुसा मारला आहे। फायनली आंबोली घाटची उतरण लागलेली आहे। कवठा महाकालचे गँग वाडीमध्ये दाखल। सुरमई थाळी राम राम मंडळी। डे 4 गोवा राईट। लोकेशन आहे सध्या आपला कागल। सकाळचे वाजलेत 5:30। अंघोळ दोन आम्ही फ्रेश झालो आहोत आणि आता आपल्याला कडकरणे निघायचं आहे। आजचा टार्गेट आहे मिनिमम सावंतवाडी 130 किलोमीटर। बघू कुठं जातो। आंबोली घाटापर्यंत आम्ही पोहोचलो 3 वाजेपर्यंत। आम्ही जिंकलेत जमाव। बघूया आजचा दिवस कसा जातो तो। दरम्यान ब्रेकिंग न्यूज झालेली आहे। आज माझा फ्लॅट टायर झालेला आहे, तर पंक्चर तर भेटली नाही पण वाल लिकेज होता। मंगल मूर्ती एकविरा माते की जय कोल्हापूर। रात्रीचा आहे, पडून गेला पाऊस, त्याच्यामुळे जरा थोडा आनंद आहे। थंड वातावरण आहे आणि कोल्हापूरची चारो साईडला नुसता ऊसच ऊस। टार्गेट 1 निप्पाणीपर्यंत किंवा गोवा गेट हॉटेल कुठे तिथे त्याला शोधायचं आम्हाला आता। कोगनोली टोल नाका पार केला आहे 6:50 आणि वेलकम टू कर्नाटका। सायकलवर पहिला स्टेट बॉर्डर क्रॉसिंग झालेली आमची। तर म्हणून बीपी कोगनोली महाराष्ट्र आणि तमिळनाडूपेक्षा स्वस्त असा डिझेल। अविनाशने दिलेला काजूचा आनंद घेताना आम्ही कर्नाटकच्या बॉर्डरमध्ये गरज पडली बाकी। हां, काजू जाम गरज पडली। इथं फोटो काढून आम्ही पुढं जायचं आहे। छोटी 1 ते 1.5 किलोमीटरचा हा पॅच आहे। 1 किलोमीटर असेल, छोटासा दरडसारखा प्रकार आहे। कॉन्क्रीट जर असल्यामुळे जरा ग्रिप जास्त भेटते टायरला आणि सायकल चालते हलू हलू। आणि आमच्या राईट साईडला लागल आता घाट। तो घाट मारल्यावर आम्हाला राईट घ्यायचा आहे असं आहे शास्त्र। आणि समोरची जी व्यक्ती बातचीत करतात त्यांनी ऑलरेडी 2-1 किलोमीटर सायकल चालवले। त्याच्यामुळे फेलो सायकलिस्ट जे पण असतात ते थांबतात आणि विचारपूस करतात। ते बाईक असू दे कारमध्ये असू दे। पाणी सोडल्यानंतर आपल्याला घाट जो लागलेला आहे हा घाट आहे तवंडी घाट। ह्याच्यानंतर गोवा वेस हॉटेल भेटणार आपल्याला। तवंदी घाट 2-1 किलोमीटर आहे। बारीकशी तिकड चढण ती 1 किलोमीटर असेल। तवंडी घाट, तवंडी घाट। आणि परत एकदा आमचा विष्णू भरघोस मताने म्हणजे 500 मीटरनी तवंडी घाट चढत आहे। सुमित आणि मी पाठीमागं। सायकल घेऊन फक्त झाली 2 महिने, पण तो का आम्हाला ऐकत नाही। आज पण जिंकला। खंबाटकी घाट पण विष्णू जिंकतंय भरघोस मताने 500 मीटरनी। लोणावळा डेंजर म्हणजे अति डेंजर, त्याच्यासमोर हे घाट काय वाटत नाही। सत्यवती हॉटेल आणि हॉटेल गोवा वेस म्हणजे गोव्याची वेस आहे। इथनं आपल्याला जायचं आहे समोर आणि हा समोर बँगलोर। तर आपण राईड घेऊन आपण महाराष्ट्रात येणार। तवंडी घाट सोडलेला आहे, एवढा काय कठीण नाही। परंतु परत एकदा घाशे 500 मीटरने आत पण जिंकलेले आहेत। खंबाटकी घाट पण 500 मीटरने जिंकले आहेत। त्याच्यामुळे घाशांचे खूप खूप अभिनंदन। सायकल घाशे ज्या 2 महिन्यात फॉर्ममध्ये आले ते घाशे कडक एकदम तवंदी झाला। एकदम तवंदी खाल मागे झालं तर खंबाटकी गेला तवंदी करून टाकला। चला इधर 6:15 6:30 निघालो।
9:15 वाजला आता. हॉटेल कावेरी गोवा वेस्ट जवळपास. काही सकाळी काही खाला नाही त्याच्यामुळं 2 तास सायकल चालवून पुरी भाजी इडली भाई अँड आपला महाराष्ट्राचा कांदा पोहा खाताना संगीत द्यायला. चांगला आहे टेस्टी टेस्टी अरे इडली एकच नंबर. चला पाण्याच्या बाटल्या माझे पाड मुद्दाम पाण्याच्या बाटल्या एवढ्या मरणाच्या घेतल्यात कारण का पाणी हे जीवन आहे. ऑलरेडी बोलतो सायकल पिताना मोर ड्रिंक वॉटर कारण का आपण होतो डिहायड्रेट. गोवा 160 आंबोली 70. गोवा वेस हॉटेल सोडल्यावर हा सिंगल वे चालू झालेला आहे आणि मस्त रोड आहे आणि उतरणं पण लागलेलं आहे जबरदस्त. आणि अशा प्रकारे सुद्धा आघाडी घेतलेली आहे 3 रनांनी 300 मीटरने आघाडी. स्पीड ब्रेकर आणि आपला तुमचा दादूच मस्त गेलं राईट साईडला टर्न. मिनी घाट आलेला आहे आणि घासेंनी परत एकदा विष्णूभाईंनी 200नी आघाडी घेतलेली आहे. घाट लागला 10-1 किलोमीटर झाला असेल घाट कमीत कमी मला वाटतंय. आणि आता उतरण आहे उत्तर 5 किलोमीटर आंबोली 55 किलोमीटर बाकी. जबरदस्त घाट उतरल्यावर छोटासा अलिबाग सारखा फील येतं एकदम. दोन्ही साईडला झाडा. तूर आजरा 18 किलोमीटर आंबोली 56 सावंतवाडी 53 आणि गोवा 153. ब्रेक घेऊन आजऱ्याकडे रवाना परत एकदा आणि विष्णूदादा परत एकदा पुढे गेला. घाट आला रे चालला पुढं. उत्तून नंतर कंटिन्यू घाट लागत आहेत. सर्व गाड्या जमलेले आहेत पार्किंग लावलेले आहेत. कसला जाते तर घाट आला का इथून कसली पावर येते काय माहिती मानाय पाहिजे. आणि उत्तून नंतर कंटिन्यू दरडी आहेत. म्हणजे कालचा जो प्रवास होता सातारा नंतर कोल्हापूरपर्यंत जबरदस्त होता पण आजचा अनुभव थोडा वेगळाच आहे. उतरण कमी नाही चढण जास्त आहे त्याच्यामुळं सुमित मी मागं पडतो पण विष्णू भाषी का ऐकत नाही. त्यांना आम्ही घाटी बोलून ते घाटही बोलून त्यांना एवढा राग आला आहे. घाट आला का चढलं 500 मीटर 1 किलोमीटरने आघाडी असतात घाट आला का. आता 5-10 मिनटं वेस्ट करून चला. आणि आता उतरून आले आजरा 12 किलोमीटर बाकी. थोडा रेस्ट नाही तर लई घाट होता कंटिन्यू घाट उत्तूर सोडल्यावर. आणि ह्या टेक्नॉलॉजी राईट साईडला दिसतंय छोटी गाडी त्या गाड्या ह्या साईडला आहेत कोल्हापूरमध्ये. गोवा 144 आंबोली 40 आपल्याला मार्ग राईट आणि 40 किलोमीटर चलो आंबोली. अरे प्लेन आला रे फ्लॅट. आता विष्णूभाई नाराज झाले आहेत प्लेन रोड आल्यामुळं. त्यांना घाटाची सवय आणि घाट आला ते विजय होता जास्त मताने. आता प्लेन आला आम्हाला आराम. जबरदस्त दोन्ही तर्फा झाडा. आमचं नशीब खराब पावर नाही सध्या यांच्याकडे त्याच्यामुळे आता शुगर कॅन ज्यूस कॅन्सल. उसाचा दांडका घेतलाय त्याला बोले आटलीच ऊस तरी दे. आता लाईट नाही तर काय करणार. आजऱ्याला पोचलेलं आहे. आता पुढचं टार्गेट आंबोली. मस्त वडाई झाडं आहेत. मेन मार्केट आजरात स्वागत. आजरा सोडला काय नाही घाट आला काय. जबरदस्त असा घाट. श्री क्षेत्र चाळोबा प्रसन्न सक्सेसफुल. आंबोलीची वाट बघत 25 किलोमीटर बाकी आंबोली. आणि घाशे परत एकदा 300 मीटरने विजय झाले आहेत. अशा प्रकारे 10-12 घाट घाशे विजय आहेत. साखर कारखाना आजरा सोडल्यानंतर परत एकदा डोंगर आला आणि परत एकदा डोंगर चढून विष्णूदादा घासे
700 मीटर अंतराने विजय झालेले आहेत. घाटांचा बादशाह कोण? विष्णू घासे. आणि जाम म्हणजे जाम घाट, जाम डोंगर, चढ उतार कंटिन्यू चढ उतार आहे. फुल पॉवर. 2 वाजून 35 मिनटं अनंत असं डोंगर, अनंत असे घाट पार करत आलो आहे. आणि आता इथून गावाचं नाव आहे घाटकवाडी. इथून आंबोली घाट आहे 16 किलोमीटर. थोडा ब्रेक घेऊ 10-15 मिनटं आणि नेक्स्ट आंबोली घाट टार्गेट आहे. जाम म्हणजे जाम घाट झाला इथं. आमचं घाशे बंधू दमलेले आहेत, जरा ब्रेक घेतात. आता थोडे 2 शॉट बघा या एरियाचे कसं आहे ते. हेर लागायची पाली. कोल्हापूरला 1 नंबर रोड होतं. दरडी असून पण रोड चांगला होतं. आणि हे रोड खड्डं तर असतीलच, पण ह्याला डांबरच नाही अजिबात. खरबार. बोलूया 10 किलोमीटर दरम्यान पाऊस झालेला आहे. अचानक थांबायला लागला आणि कोकणाने आमचं स्वागत केलं पावसाने आणि या न डांबर टाकलेल्या रस्त्याने. विष्णूभाई पुढे गेलं, सुमित दादा इथं आहे. 3:30 वाजलं. आंबोली अजून 10 किलोमीटर. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुमचं सहर्ष स्वागत करतानाचा बोर्ड. पाऊस पडलेला आहे. सावंतवाडी फक्त 36 किलोमीटर, पणजी आहे आपल्याला फक्त 96 आणि मालवण आहे 92 किलोमीटर. अशा प्रकारे आपला प्रवास चालू आहे पावसात. आणि ह्या रोडला डांबर त्यांना भेटलेले आहे, तरी थँक्यू. कोल्हापूरशी आलेला रोड ह्या कनेक्शनपर्यंत अजिबात डांबर नाही. गव्हर्नमेंट नोंद घ्यावी. आणि परत एकदा आपला आवडता बोर्ड आंबोली 6 किलोमीटरचा. मालवण अमर जवान स्मारक, हुतात्मा पांडुरंग महादेव गावडे. तर घासे कसा वाटतंय आंबोली घाट स्वतः होतं, मला काय सांगू शकाल? आंबोली घाटाने आहे ना, खरं सांगतोय, पहिलीच गोष्ट सांगतोय, आंबोली घाटाने आमचा बरा भुसा पारला आहे. आंबोलीपर्यंत जाता अजून येई नाही. सकाळपासून स्वतः आंबोली आमच्या आंबवण्या झाल्या. आजचा दुपारचा आम्ही काही जेवलो नव्हतो. शेवटी आंबोलीमध्ये आलो आणि आंबोली रीच रेस्ट. आंबोलीपर्यंत प्रवास झाला आमचा 97 किलोमीटर. 93 किलोमीटरचा टप्पा. मला वाटते 40 किलोमीटर चांगलं झालं असतील त्या गोवा हॉटेलपर्यंत. नंतर एवढं घाट चालू झालं, अनंत कोटे असं घाट चढत फायनली पोचलो आंबोलीला. लई बरा वाटतंय. आजचा टार्गेट आहे सावंतवाडी. अजून 30 किलोमीटर बाकी आहे. पोचू का नाही माहीत नाही. लंच टाईम 4 PM. चला बहुतेक संपवू आणि पुढच्या प्रवासाला लागू. हॉटेलमधनं 4:40 मिनिटांनी निघलो, म्हणजे पाऊण तास झाला आम्हाला जेवायला. आता आंबोली घाट कधी लागते बघूया. 2-3 किलोमीटर नाही घाटाच्या अगोदर. आणि टायर यांनी फ्रीमध्ये हवा भरून दिली माझ्या. जर हवा कमी झालेली तर त्यांचे खूप खूप आभार. बस स्थानक. थोडा उतरण लागेल तेव्हा लागेल, बट फॉग चालू झाला आहे. तुम्हाला दिसत नसेल कॅमेऱ्यात, बट मस्त फॉग आहे. समोरचं व्हिजिबिलिटी पण थोडी कमी झाली. फायनली आंबोली घाटची उतरण लागलेली आहे निवांत. आणि पाठीमागं आमचे चारों तरफ कोहरा आहे. जबरदस्त शानदार आणि जिंदाबाद नजारा. अठराला आंबोली घाट उतरत होता आपण. आता अजून किती टाईम उतरायला लागेल बघू. ह्या वॉटरफॉलचे 2 शॉट घेतले. ड्रोन शॉटचा आनंद घ्या. आणि आम्ही पण आता पुढच्या स्टॉपला निघतो.
100 किलोमीटर होईपर्यंत जेवढी केली मेहनत त्याचा आता सार झालेला आहे आणि तेवढीच आता आम्हाला उतरण भेटलेलं आहे. एकदम मस्त वाटतं आहे. कागलपासून निघल्यापासूनची मेहनत लागली असेल. अरे बाबा 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 बाबा. आणि आता आनंदच आनंद निस्ता जबरदस्त. घाट उतरलो आहे कमीत कमी त्या धबधब्यापासून 20 मिनटं लागलेली आहेत. एवढा मोठा घाट. ब्रेक दाबून दाबून आमचा हात दुखलं आणि शेवटी घाट उतरलेला आहे. पण जबरदस्त. आयुष्यातला एवढा मोठा घाट पहिल्याला बघितला. सायकलने प्रवास केल्यामुळे अजून भयानक वाटत होता. सामान्य घाटला गेलो पण एवढा डेंजर नाही तो. हा कालोखाचा तर मला कोण येणार पण नाही. उतरल्यावर रोड जरा डांबर चांगली वापरलेली आहे त्यासाठी थँक्यू. 7:09 कवठ्या महाकालची गँग वाडीमध्ये दाखल. टार्गेट अचीव. डे 4 गोवा राईड टार्गेट अचीव झालेलं आहे. सावंतवाडी 130 किलोमीटर राईड मारलेलं आहे आणि सावंतवाडी 0 किलोमीटरचा बोर्ड बघून लय आनंद झालेला आहे. सावंतवाडी 0 कुडाल 20 मुंबई राईट साईडला 551. सुमितदादा पाटील यांना श्रेय देण्यात येईल. तसेच विष्णू घासे घाटांचे भाष्य. आज डे 4 जेवढे घाट लागले 1 किलोमीटर अंतरावर घाटांचा राजा झालेला आहे ते विष्णूदादा घासे. घाटांचा राजा विष्णू घासे यांचा विजय असो. सगळ्यांचा भुसा भरलाय आणि आज भुसा भरलाय. भुसा भुसा भुसा. ST स्टँड फ्रेश झालो मस्तपैकी आणि चाललो जेवायला. महालक्ष्मी भोजन आहे. लेकर खानावळ फेमस आहे. लोक ठिकाणी विचारलं. लेकर खानावळमध्ये ऑर्डर दिले सुरमई विष्णूदेवी. जेवायचा तमास काढायचा. सुरमई थाळी.